नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय द स काकडे यांची केळीचे सुकले बाग ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात केळीचे सुकले बाग भाग दुसरा. गावातल्या शाळेत थोरा मोठ्यांच्या मुली होत्या. पोलीस पाटील, सरपंच, सोसायटी चेअरमन, दूध डेअरी चेअरमन, तालुका पंचायत समितीचे मेंबर, झेडपीचे मेंबर, सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मुली शाळेत होत्या. त्यातल्या काही गोऱ्या पान होत्या, देखण्या होत्या, काही उंच होत्या, काही बुटक्या होत्या, काही जाड होत्या तर काही सडपातळ होत्या. पण त्या सर्वजणींमध्ये उठून दिसायची ती झुंबर. तिच्या डोईचे केस सगळ्या मुलींमध्ये वेगळे वाटायचे. प्रत्येक शनिवारी सकाळी 8 वाजता सामुदायिक पीटी व्हायची. तेव्हा मुली आणि मुलगे शाळेच्या पटांगणात 2 रांगेत असत. एक मुलांची रांग तर दुसरी मुलींची रांग. पीटीचा तास झुंबरला आवडे. ढोल आणि शिट्टीच्या आवाजावर पीटी होई. लेझिम वाजत. ढोलाच्या आवाजावर लेझिम आणि डंबेल्स मस्त खेळता येत. खेळाचे प्रकार दाखवण्यासाठी शाळेपुढच्या टेबलावर झुंबर उभी असे. तिचं देखणं रूप आणि देखणं शरीर पीटी मास्तरला बघावंसं वाटे. झुंबर शरीरानं जाडही नव्हती आणि फार पातळही नव्हती. ती मध्यम शरीराची होती. केस पिंगट. ते साऱ्या मुलींच्या काळ्या भोर आणि भुरक्या केसात उठून दिसत. तिचे घारसर डोळे नजर वेधून घेत. मुलींना बुशर्टसारखं मोठं पोलकं आणि खाली स्कर्ट युनिफॉर्म म्हणून असे. झुंबरचं शरीर तसं उफाड्याचं होतं. शाळेतल्या तिच्या बाईंपेक्षा ती अंगापिंडानं मोठी दिसे. तिचं तसं कोवळं वय होतं पण आकारानं तरुण मुलीसारखं दिसे. शाळेतल्या सगळ्या मुलींमध्ये झुंबर उठून दिसे. तिच्या शाळेतल्या एका बाईंची ती आवडती होती. बाबूजी, तुम्हाला भेटायला पुणेकर मॅडम येणार आहेत. मला भेटायला? मी अडखळलो. हां, त्यांनी तसं सांगावंच दिलं आहे. झुंबरच्या शाळेतल्या माधवी पुणेकर बाईला मी शाळेच्या स्नेहसंमेलनात पाहिलं होतं. गावच्या हायस्कूलमध्ये मी पहिला आलो होतो. मेरिट लिस्टचा जो बोर्ड शाळेच्या ऑफिसजवळ लावला होता त्यात माझं नाव पहिलं होतं. कॉलेजमध्ये मी कथा लिहायला लागलो होतो. कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला कथासंग्रह प्रकाशितही झाला होता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कादंबरी प्रकाशित झाली होती. मी फर्स्ट क्लासनं ग्रॅज्युएट झालो होतो. तालुक्याच्याच कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हावं म्हणून प्रिन्सिपॉल साहेबांचा आग्रह होता, म्हणून मी MA साठी नाव नोंदवलेलं होतं. पुण्याला युनिव्हर्सिटीत जाऊन पिरियड अटेंड करणं मला काही जरुरीचं वाटत नव्हतं. इंटरनलपेक्षा मी एक्सटर्नल MA करायचं ठरवलं होतं. साहित्याची मला चांगली जाण होती. MAच्या प्रोफेसरपेक्षा मी चांगले लेक्चर्स घेऊ शकत होतो. MAला मला मराठीत फर्स्ट क्लास मिळणं काही अवघड नव्हतं. झुंबरची माधवी पुणेकर मॅडम माझ्याच कॉलेजची माझी विद्यार्थिनी होती. तिने BA नंतर D.Ed केलं होतं. ती तशी मला वयानं सिनियर, पण मला ती कथा कादंबरीकार म्हणून ओळखत होती. तिचं आणि माझं प्रत्यक्ष असं बोलणं झालेलं नव्हतं. कथा कादंबरीकार म्हणून झुंबरच्या शाळेत, म्हणजे माझं मॅट्रिकचं शिक्षण ज्या शाळेत झालं त्या शाळेत पाहुणा म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनाला गेलो होतो. या पुणेकर मॅडम तालुक्याच्या गावी फौजदारी कोर्टात वकिली करणाऱ्या पुणेकर वकिलांची कन्या. तिच्या वडिलांचं तालुक्याच्या फौजदारी कोर्टातच नव्हे तर जिल्हा फौजदारी कोर्टातही मोठं नाव होतं. माधवी पुणेकर मॅडम मराठीची शिक्षिका. तिने माझी कादंबरी कथासंग्रह वाचलेला असावा आणि त्याविषयी तिला माझ्याशी बोलायचं असेल असं मला वाटलं. झुंबर, तुझ्या बाईंना मला का भेटायचं आहे ते कळेल. आता मॅडम तुम्हाला भेटतील तेव्हा समजेलच की. झुंबरनं मला स्पष्ट केलं. माझ्या गावच्या 7 एकरातल्या घरात मी एकटाच. घर कौलारू, जुन्या पद्धतीचं. खरं तर मला ते नवीन पद्धतीनं बांधायचं होतं. मी लेखक म्हणजे रसिक माणूस. घर कसं कलावंताला शोभेल असं बांधायला हवं होतं. फार्म हाऊस कसं सेल्फ कंटेंट करायला हवं होतं. चांगली अर्धा एकर जागा त्यासाठी सोडायला हवी होती.
बाबूजी, पुणेकर मॅडम बंगल्यात राहतात. झुंबरनं मला त्यांच्या राहण्याच्या जागेबद्दल सांगितलं. झुंबर, तुला माझ्या ह्या घराची लाज वाटते का काय? बाबूजी, मला का लाज वाटावी? नाही, तुझे बाबूजी सध्या साध्या घरात राहतात ना. पण तुमचं मन किती श्रीमंत आहे त्याला महत्त्व आहे ना. ती बोलली आणि तिच्या बोलण्यानं मी चमकलो. काय काय म्हणालीस तू? माझं मन श्रीमंत आहे? मी तिच्याकडे रोखून बघितलं आणि ती माझ्याविषयी भारावलेली नजर बघितली. माझ्याविषयी तिच्या मनात आपलेपणाची भावना होती. तिला मी 11वी झाली की तालुक्याच्या कॉलेजात टाकणार होतो. BA नंतर MA करणार होतो. तिला शाळेची नाही तर कॉलेजात लेक्चर देणारी शिक्षिका किंवा प्रोफेसरीण करणार होतो. बाबूजी, तुम्ही मला पार कॉलेजात शिकवणारी मॅडम करणार म्हणून पुणेकर मॅडमला सांगितलं मी. झुंबरनं मला अभिमानानं सांगितलं आणि तिच्या बोलण्यानं माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिच्या त्या मॅडम मला माझ्या कथासंग्रह किंवा कादंबरीबाबत नव्हे तर झुंबरच्या शिक्षणाबाबत भेटायला येणार असावी हे ओळखलं मी. बाबूजी, तुम्ही तालुक्याच्या कॉलेजमध्ये शिकवता? हो, शिकवतो मी. मग आमच्या वर्गाला बिया की शिकवायला? मला तुम्हाला शिकवताना बघायचं आहे, ऐकायचं आहे. ती भाविक शब्दात बोलली आणि मला खोळ्यागत बघत राहिली. अगं, पण तू मला या 7 एकराच्या शेतात बघतेस आणि माझं बोलणं नेहमी ऐकतेसच की. बाबूजी, देवाला देवळात बघणं वेगळं आणि देवळाच्या बाहेर बघणं वेगळं आहे बघा. तिचा आवाज माझ्याविषयीच्या पवित्र भावनेनं ओथंबलेला होता. तिच्या बोलण्यात माझ्याविषयी श्रद्धा ओतप्रोत भरलेली होती. मी प्रसन्नपणे तिला बघत राहिलो. या देखण्या पोरीचा मला लळा लागला होता. मला ती तिच्या बालपणापासून बघत होती. तिचं देखणं कोवळं रूप लोज उमलताना मी बघत आलो होतो. ती नुसती देखणी नव्हती तर बुद्धिमान होती. तिच्या बोलण्यात ग्रामीण ढंग होता पण त्यात गोडवा होता. बाबूजी, मॅडमला जेवण करून पाठवू? अगं, जेवण मी कसं करू? मला कुठे जेवण करता येतंय? मी तिला गमतीने बोललो. माझ्या बोलण्यातली खुबी तिला कळली. मॅडमला जेवण करून पाठवूया म्हणजे जणू मी झुंबरच्या सोबतीला स्वयंपाकघरात मदत करणार होतो. मला मदतीला घेऊन ती स्वयंपाक करणार होती. म्हणूनच ती म्हणाली होती की बाबूजी, मॅडमला जेवण करून पाठवूया. झुंबरनं आपल्या तोंडाला पदर लावला, हसायला लागली. तिचा बाप तिथे आला. लेकीचं हसणं बघून बोलला, बाबूजी, काय झालं माझ्या लेकीला? काय झालं काय दात काढायला? त्याला सांगणं तसं महत्त्वाचं नव्हतं पण त्याला तसं टाळणं काही ठीक नव्हतं. अरे, झुंबर दात काढते याचं कारण तिला तिचे मोत्यासारखे दात दाखवायचे आहेत ना. झुंबरचे दात खरोखर मोत्यासारखे होते म्हणूनच मी तिच्या दातांची स्तुती केली. पण तिचा बाप अडाणी, त्याला ती स्तुती काय करणार? म्हणून तो आपल्या अकलेप्रमाणे बोलला, झुंबरचे दात मोत्यासारखेच होणार कारण ती रोज सकाळच्याला लिंबाच्या झाडाची ओली काडी घेते आणि दात घासती ना, म्हणून तर. लिंबाच्या ओल्या काडीनं मी पण सकाळी दात घासायचो. 7 एकराच्या बांधाला लिंबाच्या झाडाची पलटणच उभी होती. लिंबाची सावली पण चांगली. लिंबाच्या झाडाखाली दोरीची खाट टाकून मी नेहमी उन्हाच्या टायमाला पाडायचो. पण तालुक्याला गेल्यावर लिंबाची काडी हाती लागायची नाही. तिथे मला कोलगेट पेस्ट वापरायला लागायची. त्यांनीच दात घासावे लागायचे. बाबूजी, त्या पुणेकर मॅडमला मी फुलाची येणी करणार, तुमच्या हाताने ती त्यांना द्या. काय? मी? हां, आपल्या 7 एकराच्या बाजूला गुलछडीचा फुलाचं शेत आहे, तिथली फुलं मी आणते. बघ झुंबर, मी काही वेणे वगैरे देणार नाही त्या पुणेकर मॅडमला. हे काम तूच करायचे. पण माझी इच्छा आहे की. झुंबर तिची ती इच्छा माझ्यावर लादू बघत होती. मी गप्प बसलो. तिला जबाब दिला नाही मी. झुंबरचा बाप आम्हा दोघांसमोर उभा होता. तो तसाच मग तिथनं हल्ला बाहेर पडला. आम्ही दोघे मात्र एकमेकांसमोर उभे होतो. झुंबर, मी गुलछडीची वेणी तुला घालीन, चालेल? हे ऐकलं आणि तिचा चेहरा गोरामोरा झाला. पुणेकर मॅडम या बाबूजींना योग्य. आपण एका गरीब शेतकऱ्याची मुलगी, आपल्याला त्यांनी का मोठेपणा द्यावा? आपल्याला बाबूजींनी वेणी घालू नये. काय बोलावं झुंबरला? झुंबर, हे बघ, तुझ्या मॅडम येणार, तुला जे करायचे ते कर, मला काही विचारू नकोस. पण त्या तुमच्यासाठी येणार आहेत ना. झुंबर समजून सांगण्याचा प्रयत्न करत बोलली. माधवी पुणेकर मॅडम माझ्यासाठी येणार.
त्या मला भेटण्यासाठी येणार, वाङ्मयाचा किस काढणार, किस पाडणार. मला साहित्यावर नुसती चर्चा आवडत नाही, काहीतरी चिंतन मनन हवं. चिंतन मनन झाल्यावर लेखनाला खरी मजा येते. नुसतं चर्चेनं काय होणार आहे? फक्त वादविवाद आणि दोषारोप. त्यापेक्षा गप्प बसणं उत्तम. बाबूजी, पुणेकर मॅडमचं नाव माहिती आहे का तुम्हाला? झुंबरनं मला विचारलं. मला तिने तसं का विचारावं समजलं नाही. त्या मॅडमचं आडनाव मला माहिती होतं, तेवढं पुरे होतं. बाबूजी मॅडमच म्हणत होत्या. काय म्हणत होत्या? तिने आपल्या नऊवारी पातळाच्या पदराला बोटाने चाच पडलं, पदराची थोडीशी गुंडाळी केली. माझ्यावरची नजर टाळत ती दुसरीकडे बघत राहिली. पुणेकर मॅडम येत होती. सकाळचं ऊन असतानाही तिने आपली लेडीज छत्री डोक्यावर घेतली होती. डोळ्यावर गॉगल होता. एखाद्या देखण्या नटीच्या थाटात ती स्टायलिशपणे माझ्याकडे येत होती. तिला बघता झुंबरच्या भावना उचंबळून आल्या. ती धावतच मॅडमकडे गेली. झुंबरला मी पहिल्यांदा नऊवारीत धावताना बघत होतो. कालपर्यंत ती झगा पोलक्यात होती, आज एकदम नऊवारी साडीत, एकदम बाई. मालक, झुंबरच्या आईनं मला तिच्या झोपडीच्या दारात उभं राहून हाक घातली, पण मी तिला हातानंच खुणावलं. आत्ता काहीतरी काम आहे, मी येणार नाही हे सांगितलं, पण तिला काहीतरी सांगायचं होतं. मालक, लगेच या मग जा, ती पुन्हा बोलली. ती फारच आग्रह करत असल्यानं मला तिच्याकडे जायलाच हवं होतं. माझी मुलगी नऊवारी नेसायला लागली आहे, तिनं मात्र ते सांगण्याची गरज नव्हती. खेडेगावातल्या मुली काय किंवा शहरातल्या मुली काय, 8वीत गेल्यावर त्यांचं साधारण वय 13-14 होतं. ह्या वयामध्ये मुलीच्या शारीरिक स्थितीत बदल होतो. या बदलाची तयारी काही मुलींमध्ये लवकर होते. सुखवस्तू मुली तर 11व्या वर्षापासून आपल्या शरीरातले बदल होतात ते बघून चकित व्हायला लागतात. त्यातल्या काही सांगायला लागतात तर काही भांबावून जातात. मुलीच्या या शारीरिक बदलावर त्या मुलीच्या आईचं लक्ष असतं. आपली मुलगी समज येण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवतीये हे तिच्या लक्षात आलेलं असावं. शारीरिक बदल होणारी कोवळ्या तारुण्यातली मुलगी आपल्या आईला हे सांगते तेव्हा प्रश्न नसतो, पण ती जेव्हा हे सांगत नाही तेव्हा तो प्रश्न गंभीर बनतो. समंजस आई आपल्या संभ्रमित झालेल्या मुलीला थोपटून धीर देते, तिच्यात हा बदल का होतोय ते सांगते. एखादी असमंजस आई मात्र तिच्याकडे लक्ष देत नाही. अशा मुलीची मग कीव येते. मालक, माझी पोरगी झुंबर नऊवारी नेसली आज. ती नऊवारी का नेसायला लागली हे नाही विचारलं तुम्ही? तिने मला कौतुकानं विचारलं. तिच्या आईचं बोलणं मला समजण्यासारखं होतं. त्यात मी लेखक, संवेदनशील तरुण होतो. कोवळं वय संपून तारुण्यात पदार्पण करताना कपडेसुद्धा बदलतात. तारुण्यानं बहरू लागलेलं शरीर झाकण्यासाठी नऊवारी आणि चोळीसारखीच वस्त्र हवीत. बाबूजी, तुम्ही घरात चला, मॅडम आल्यात, झुंबर बोलली. झुंबरला तिच्या आईचं ते नऊवारी लुगड्याचं बोलणं तोडायचं होतं. आपल्या बाबूजींना झुंबरच्या लुगड्या चोळीचं आईनं सांगायचं कारण काय? बाबूजी काय बावळट आहेत का? त्यांचा अभ्यास किती जाणताय? आपल्या आईची कीव करायला हवी. पुणेकर मॅडम आत आली. तिने छत्री बंद केली आणि मला हात जोडले. गोरेपान हात. ते हात बघत माझी नजर तिच्या खांद्यांपर्यंत गेली. स्लीवलेस ब्लाऊज होता. बाबूजी, पुणेकर मॅडमचे नाजूक ओठ विलग झाले. तिच्या ओठांच्या लिपस्टिकचा लाल रंग पोपटाच्या लाल चोचीची आठवण करून गेला. बाबूजी, माझे ओठ तुम्हाला पोपटाची लाल चोच वाटली असेल, पण तसं नाही हां. ती पोपटाची लाल चोच, ती चोच दंश करते. तशी मी काही माझ्या ओठांनी. ती बोलायला लागली आणि गपकन थांबली. ती का थांबली हे माझ्या लक्षात आलं आणि मी तिच्या ओठांकडे बघितलं. तिच्या बोलण्यातला ओठांचा दंश नाजूकच. तो कोणत्याही ओठांना रोमांचित करणारा असा होता. मी तिच्या ओठांकडे बघत राहिलो. माझ्या ओठांवर स्मित उमटलं. तशा तिच्या डोळ्यांच्या मछल्या थरारल्या. तिच्या गुलाबी गालाच्या दोन्ही बाजूंना नाजूक खळ्या पडल्या. मला त्या डोळ्यांच्या मछल्या, गालावरच्या खळ्या इशारा तर करत नाहीत ना असं क्षणभर वाटून गेलं. बाबूजी, मॅडम पुणेकर गोड मधाळ आवाजात बोलली. अहो, मला तुम्ही बाबूजी म्हणताय, मग तुम्हाला बाबूजी बोलू नको?
हो ते. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला फक्त ह्या अशा देखण्या कोवळ्या तरुणींनीच बाबूजी म्हणावं? मॅडम, पुणेकरांनी मला चांगलाच रेशमी चिमटा काढला होता. तो रेशमी चिमटा झुंबरला जाणवला होता. तिने आपल्या वरच्या दातांखाली खालचा नाजूक ओठ चावला आणि माझ्याकडे काहीसं लाजून बघितलं. मॅडम, माझं नाव देवदत्त आहे. मग मी तुम्हाला देवबाबू म्हणू का दत्तबाबू म्हणू सांगा? मला तुम्ही काहीही म्हणू शकता. अरे वा, तुम्ही बरेच आहात की. पुणेकर मॅडमच्या खळीदार गालांवर हसू उमटलं. मी झुंबरकडे बघितलं. तिला आपल्या मॅडमचं ते हसणं फारच लाघवी वाटलं. आपल्या बाबूजींशी त्या फारच जवळीक साधू पाहण्यासाठी आले आहेत असंही तिला वाटलं. अगं झुंबर, तू जर इथनं मला काही चहा कॉफी आणतेस का नाही? पुणेकर मॅडमनं झुंबरला झटका दिला. आम्हा दोघात कदाचित तिला ती अडचण वाटलेली असावी. पुणेकर मॅडमला झुंबर जवळ नको होती. तिने आमच्या दोघांजवळ राहू नये म्हणून त्यांनी तिला चहा कॉफीचं काम सांगितलं. झुंबर बिचारी स्वभावानं आणि परिस्थितीनं गरीब. ती काय बोलणार होती? उलट बोलण्याची शामतच नव्हती, ताकदही नव्हती. घरी आलेल्या पाहुण्याबाईचा अपमान करणारी झुंबर नव्हती. झुंबर घरात गेली. घराच्या ओट्यापुढे तुळशीचं वृंदावन होतं. त्यातलं एक तुळशीचं पान मॅडमनं खुडलं आणि तोंडात टाकलं. देवबाबू, बोला. माझं नाव काय असेल? आता ते मी कसं काय सांगणार? माझं नाव माधवी. चांगलं नाव आहे, तुम्हाला शोभणारं. मला शोभणारं म्हणजे? अर्थ नाही कळला. बोलताना त्यांनी आपल्या हाताची घडी घातली. मग आपल्याच उघड्या पुष्ट दंडांवरनं स्वतःची नजर फिरवली. त्या नजरेत मादकपणा होता. मी लेखक होतो. तारुण्यानं बहरलेल्या त्या माधवीच्या शरीरावरनं मी नजर फिरवल्याशिवाय कसा राहिलो असतो? तिला आपल्या तारुण्य बहराचा आणि देखणेपणाचा अभिमान वाटत होता. मॅडम, तुम्हाला खूप देखणं रूप लाभलेलं आहे. आणि माझं देखणं शरीर? माधवीच्या तोंडातून त्यांच्याच देखण्या शरीराचं प्रदर्शन बाहेर पडलं. त्यांनी स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. पदर मुद्दाम गळ्याभोवती उपरण्याप्रमाणे गुंडाळला होता. माधवीचं रूप आणि शरीर वेड लागावं असंच होतं. क्षणभर माझाही श्वास उष्ण झाला, पण मी स्वतःला सावरलं. मुळातलं माझं संयमी मन थबकलं. न बोलता मी माझ्या घरात गेलो. तिला जे बोलणं हवं होतं ते मला मोह घालावा असं होतं, पण मला तिच्या मोहात पडावं असं वाटत नव्हतं. स्वयंपाकघरात झुंबर होती. तिच्या मॅडमसाठी ती चांगल्या तुपातला शिरा करायच्या तयारीला लागली होती. माझी घरात चाहूल लागता झुंबरनं आवाज दिला. बाबूजी, मॅडम कुठे आहेत? आहेत, बाहेर आहेत. तशी झुंबर पटकन स्वयंपाकघरातनं माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अहो, त्यांनी मला तुमचं वय विचारलं होतं. मग तू सांगितलंस? मी कसं सांगणार तुमचं वय? का? तू माझं वय का सांगू नये? हे ऐकलं आणि झुंबर पोट धरून हसायला लागली. हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या त्या हसण्यानं बाहेर उभी असलेली माधवी आत आली. त्यांना बघता झुंबरला आणखीन हसू आलं. उभं राहून तिला हसता येईना तेव्हा ती खाली बसली. आता ती खाली जमिनीवर गडाबडा लोळून हसची का काय माझ्या काही लक्षात येईना. झुंबर, एवढं हसायचं कारण? माधवी म्हणाली. बाबूजींचं वय मला माहिती असं त्यांना वाटते. ती बोलली, पुन्हा हसायला लागली. माधवीला झुंबरचं हसणं वेडेपणाचं वाटलं, पण ते हसणं तसं खरं तर योग्य होतं. मीच तिला माझं वय माहिती असायला हवं असं म्हणालो होतो, त्यामुळे तिला ते बोलणं चमत्कारिक वाटणं साहजिक होतं. माझं वय तिला माहीत असणं कसं शक्य होतं? भले मी तिच्यापेक्षा मोठा असलो तरी ती माझ्या वयाचा अंदाज करणं शक्य नव्हतं. माझ्या 7 एकर जमिनीत अर्धलीनं कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची ती पोर म्हणून काय तिने माझं वय बरोबर सांगावं? बाबूजी, मी काय तुमचा जन्म झाल्यावर तुमची 5वी पुजली होती का मी तुमच्या नावचं बारसं केलं होतं? सांगा बरं. तिने आपल्या हसण्याला बराचसा लगाम घालत विचारलं. देवबाबू, झुंबरचं वय तुम्हाला माहिती असणार? अचानक माधवीनं झुंबरच्या उमलत्या वयाचा प्रश्न माझ्यापुढे केला आणि मी चमकून झुंबरकडे, तिच्या नऊवारीत लपेटलेल्या कोवळ्या तारुण्य बहाराकडे बघितलं. तिचा शरीरबहर फुलायला लागला होता, उमलण्याच्या पंथाला लागला होता. मी झुंबरचं शरीर डोळे भरून बघतोय हे तिच्या लक्षात आल्यावर तिने आपला नऊवारीचा पदर डोक्यावरनं आणि आपल्या गळ्यावरनं भरून घेतला.
कोवळ्या जवानीची ती पोर नुकतीच नाती धुती झाली होती, त्यामुळे तिच्या आईने नऊवारी साडी चोळी परिधान करायला लावली होती तिला. देवबाबू, झुंबरचं वय काय तेवढं मोठं नाही एवढा विचार करायला. झुंबरचं वय लहान काय आणि मोठं काय, त्यात मी काय एवढा मोठा विचार करणार होतो. पण माधवीचं विचारणं मला अजब वाटत होतं. तिने मला तसं विचारणं फार संभ्रमात पाडणार होतं. झुंबरमध्ये मी फार इंटरेस्ट घेतोय असं त्यांना वाटत होतं का काय ते कळत नव्हतं. झुंबरनं शिऱ्याच्या 2 प्लेट भरल्या आणि आम्हा दोघांपुढे ठेवल्या. मी शिऱ्याची प्लेट उचलली, शिरा खायला लागलो. माधवी मात्र कुठल्या विचारात होती ते कळत नव्हतं. देवबाबू, तुम्ही तालुक्याच्या कॉलेजमध्ये असता? हो, तुम्हाला ते माहिती आहे. मग झुंबरचं शिक्षण गावात का चालू ठेवलं आहे? तिला तुमच्या सोबत का नेत नाही तालुक्याला? माधवीनं झुंबर आणि माझ्याकडे आळीपाळीनं बघत म्हटलं. ते ऐकलं आणि मला जोरात ठसका लागला. तोंडातला शिरा बाहेर उडाला. मी तसाच उठलो, घराच्या ओट्यावर आलो. तिथे बादलीत पाणी होतं. तांब्यानं पाणी घ्यायला लागलो तर झुंबर माझ्या मागे उभी होती. बाबूजी, मी तांब्यानं तुमच्या हातावर पाणी घालते, तुम्ही हात धुवा, तोंड पण साफ करा. मी हात पुढे केले. झुंबर तांब्यानं पाणी घालायला लागली. मी हात धुवायला लागलो. पहिल्यांदा पाण्याची धार बरोबर होती, पण नंतर पाण्याची धार बाजूला पडायला लागली. तसं मी तिच्याकडे बघितलं तर तिची नजर माझ्या गळ्यात लोंबलेल्या सोन्याच्या साखळीकडे होती, हाताकडे. त्यामुळे तिचं दुर्लक्ष झालेलं होतं. मी झुंबरला त्याची जाणीव करून दिली. झुंबर, तुझ्या हातातल्या तांब्याचं पाणी माझ्या हातावर पडत नाही आहे. झुंबर चापापली, हातावर पाणी घालायला लागली. माझे हात धुवायचे झाल्यावर तिने माझ्याकडे अशा काही नजरेनं बघितलं की मीच साफ झालो. माझ्याविषयी या कोवळ्या तरुण वयाच्या पोरीला काहीतरी वाटतंय हे मला जाणवलं. माझ्या गळ्यातली सोनसाखळी तिला मंगळसूत्रासाठी हवीशी वाटली असावी. झुंबरची मॅडम माधवी आम्हा दोघांना आत आलेली बघताच बोलली, तुम्ही दोघं कुठल्या कान गोष्टी करून आत आलात? काही गुप्तगुप्त नाही? मला माधवीशी जास्त बोलायचं नव्हतं. ती आम्हा दोघात एवढी दखल का देते तेच मला कळत नव्हतं. तिने माझं वय झुंबरला विचारलं होतं. वय तरी विचारायचं कारण काय? शिरा खाल्ला, चहा घेतला. मी घराबाहेर पडायला लागलो तर लगबगीनं माधवी माझ्यापुढे मस्त उभी, माझ्यासोबत बाहेर पडायला तयार असलेली. का माझ्या मागे तिचा एवढा ससेमिरा विचारायलाच हवं. देवबाबू, तुमच्या सगळ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी मी झुंबरला विचारल्या. तुम्ही लेखन रात्रीचे किती वाजेपर्यंत करता ते विचारलं आणि झुंबरनं तुम्हाला ते सगळं सांगितलं. हो, ती लहान आहे अजून, खऱ्या अर्थानं तरुण झालेली नाही. तिचं खरोखर माझ्यासारखी लग्नाळू असती ना तर तिने मला तुमच्याविषयी काहीही सांगितलं नसतं. आणि तरीही तुम्ही या लहान मुलीला सगळं विचारता, जिला अजून पुरुषातलं ओ का ठो कळत नाही. तिच्याजवळ माझ्या वयाची चौकशी, माझ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, रात्री मी किती वाजेपर्यंत झोपतो, हे सगळं तिला विचारण्याचा उद्देश काय? मी तिला तुमच्याविषयी का विचारतीये? मी तुमच्याकडे का आले? मी गप्प बसलो. तिचा तो आवाज वेगळा लागला होता. तिला माझ्याविषयी काहीतरी वेगळं बोलायचं होतं हे समजत होतं. माधवी, चला माझ्या मागे या. मी आस्फूट बोललो. घराबाहेर पडलो. बांधानं दगडाच्या खाणीकडे चालायला लागलो. माझ्या 7 एकरातल्या उत्तर बाजूची जमीन 20 गुंठे खडक घेऊन पसरली होती. तिथे सुरुंग लावून मी चांगली 2 पुरुषभर ती खोल केली होती. पावसाळ्यात खाण पाण्यानं भरून जायची. रात्रभर बेडकांचा डराव डराव आवाज कान किटून टाकायचा. दिवाळीनंतर खाणीतलं पाणी आटायचं. मग त्यातले बेडूक आजूबाजूला उड्या मारत ओलावा शोधण्यासाठी दगडाची कपार शोधायचे. त्यांच्या वासावर असलेला सर्प तिथे सरपटताना दिसायचा, बेडूक गिळताना दिसायचा. मी खाणीजवळ गेलो तेव्हा खाणीला पाणी नव्हतं. खाणीत पाणकणसाचं बेट तेवढं वाढलेलं दिसत होतं. पाणकणसं चांगली 2 वीत आकार दाखवत संथपणे उभी होती. वाऱ्याचा कितीही मोठा झोत आला तरी वाऱ्यावर हलणं नाही, डुलणं नाही, कारण पाणकणसाची ताटं भली भक्कम. देवबाबू, तुम्हाला असं दुसऱ्याला जखमी करण्यात आनंद वाटतो का? माधवी मला असं बोलली. त्या बोलण्याचा रोख मला कळला. झुंबरशी माझी जवळीक आहे आणि त्यामुळे मी माधवीला टाळतोय. नाही, तुमचं बोलणं मला कळलेलं नाही आहे. मी त्या गावचाच नाही असा बहाणा केला. देवबाबू, मी तालुक्याच्या एका प्रसिद्ध वकिलाची मुलगी आहे. माझे बाबा जिल्हा कोर्टात सुद्धा.
नाही, ते काही वेळा हायकोर्टात जातात हे सुद्धा मला माहिती आहे. मी तिच्या वकील असलेल्या बाबांचा मोठेपणा सांगितला. जे खरं आहे ते खरं मानायलाच हवं, ह्या विचारसरणीचा मी. मला वाटतं मी तुमच्यापेक्षा एखाद्या वर्षानं मोठी असेन, त्या बोलल्या आणि त्यांनी माझा हात हातात घेतला. दगडाच्या खाणीजवळ मी आणि माधवी होतो असा माझा समज होता, पण तो खरा नव्हता. 7 एकरातलं सारं तुरीचं पीक होतं. तुरीचं पीक कमरेपेक्षा उंच वाढत नाही, त्यामुळे आम्हा दोघांना इतक्या लांब असताना कुणीही बघू शकत होतं. माझ्या घराच्या ओट्यावरनं माधवीनं माझा हात धरलाय हे कुणालाही दिसू शकणार होतं. झुंबर तर नक्कीच ते ओळखू शकणार होती. माधवीच्या हातातनं मी माझा हात सोडवून घेतला. तिची ती लगट मला न आवडणारी होती. तुम्ही कथा लेखक, कादंबरीकार? हो, माझी पुस्तकं त्याची साक्ष आहेत की. लेखकाला स्त्री सहवासाचा अनुभव नसतानाही तो ते लेखन करतो ना, ते सगळं बकवास आहे बरं का. तिने मला चांगलाच टॉन्ट मारला. तिच्या बोलण्यानं मी अस्वस्थ झालो होतो. मी काही मॅरिड नव्हतो, माझं कोणी तसं प्रेमपात्रही नव्हतं, त्यामुळे मला स्त्री सहवास माहीत नव्हता. लेखक महाशय, तुमच्या काही कथा कादंबऱ्या स्त्री सहवासाची जी तुम्ही वर्णनं केली आहेत ना, ती सगळी कल्पनेची वाटतात बरं का. नाही, तुम्हाला ती वर्णनं कल्पनेतली वाटत असावीत, पण काही स्त्री वाचकांची मला आलेली खूपशी पत्रं तुम्हाला दाखवू का मी? त्या काय म्हणतात की स्त्री सहवासाची तुम्ही जी काही वर्णनं केली ती फार टचेबल आहेत. स्त्री दुःख तर माझ्या कथा कादंबऱ्यांचा प्राण आहे. स्त्रीचं दुःख तुम्ही तुमच्या कादंबऱ्यातनं चांगलं मांडता हो, पण माझ्या दुःखाचं काय? तुमचं दुःख? माझा स्त्री सहवास तुम्ही घेतला नाही तर तुमचं स्त्री सहवासाचं वर्णन खोटंच म्हणायचं. स्त्रीच्या दुःखाची वर्णनं तुम्ही करता, पण मग स्त्री म्हणून माझ्या दुःखाला तुम्ही का समजून घेत नाही? बोला ना. माधवीच्या बोलण्यात तिचं मत व्यक्त झालं होतं. तिला माझा सहवास हवा होता. मी तिचा सहवास घ्यावा असा तिचा हेतू तिनेही स्पष्ट करून टाकलेला होता. मित्रांनो, हा दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.